नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. आरपीआयचे नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता नवं वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील आरोपीनं चक्क पोलिसांवरच गंभीर आरोप केलेत. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय पाहूया, त्याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. नाशिकच्या आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबारा प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. गोळीबार प्रकरणातील आरोपी अंकुश शेवाळेच्या एका व्हिडिओनं चांगलीच खळबळ उडाली आहे. दीपक बडगुजर यांचं नाव घेण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकल्याचा आरोप आरोपी अंकुश शेवाळेनं केलाय. आपले सेवक आहे. मला खूप मारलं, कंटिन्यू 2-3 तास मारलं. काल पण मारलं मला कंटिन्यू. मी त्याला सांगतोय मला आणि काय सांगत होते? नाव घ्यायला होतं कोणाकोणा कोणाकोणाचे तुमचं नाव घ्यायला ते दीपकचं नाव घे नाव घे. मी त्यांना स्टेटमेंट दिलं. काय सांग हो हो जर गुन्हा घडलेला असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तपास केला पाहिजे. याआधीसुद्धा लोकसभेच्या आधीसुद्धा 4 वेळा प्रयत्न झाला बडगुजर कुटुंबियांना अडकवण्यासाठी. काय झालं? न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे, आम्ही फाईट करू. जरी आज त्यामध्ये अडकवलं असेल, सत्य बाहेर येईलच. पण विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही जर असं षडयंत्राने जर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कदापि शक्य होणार नाही. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय, त्यावर एक नजर टाकूया. 2022 मध्ये नाशिकमध्ये आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झाला होता. गोळीबारात पायाला जखम झाली. यात एकूण 5 जणांना आरोपी बनवलं गेलं. त्यापैकी काहींना नाशिक पोलिसांनी 4 दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं. त्याचबरोबर सुधाकर बडगुजर यांच्या जवळचे अंकुश शेवाळे यांची देखील संशयित म्हणून चौकशी झाली. सुरुवातीला अंकुश शेवाळे यांनी गोळीबार प्रकरणात बडगुजर यांच्या मुलाचं नाव घेतल्याचं समोर आलं. यानंतर संशयित आरोपीला पोलीस मेडिकलसाठी घेऊन गेलेले असतानाच बडगुजर रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी संशयित आरोपीनं पोलिसांवरच गंभीर आरोप केल्यानं या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय. 2 दिवस पोलिसांनी मारहाण केली, बळजबरीनं नाव घेण्यास भाग पाडल्याचा दावा आरोपीनं केलाय. गोळीबार प्रकरणात ठाकरे गटाचे बडगुजर आणि त्यांच्या मुलाचं नाव घ्या असं पोलिसांनी सांगितल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान बडगुजर कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलंय. संजय राऊतांच्या आरोपानंतर नितेश राणे यांनी पलटवार केलाय. सुधाकर बडगुजरचे महानगर प्रमुख आहेत, त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा एकदा एका खोट्या प्रकरणात गुंतवण्यासाठी, कारण ते निवडणूक लढत आहेत. 3 वर्षापूर्वीचे केस उकरून कोणावर तरी म्हणतात गोळीबार झाला होता आणि 3 वर्षापूर्वीचे केस उकरून काही आरोपींना पकडून त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या तोंडून बडगुजर कुटुंबियांचं नाव घेण्यासाठी नाशिकचे पोलीस दबाव आणत आहेत. आता ह्याच्याबद्दलची जास्त माहिती संजय राजाराम राऊतला आहे, म्हणून सुधाकर बडगुजरनी सावध राहावं. कारण कदाचित सुधाकर बडगुजरांचा काटा संजय राजाराम राऊत काढत नाहीये ना, असं आता काही माहिती माझ्या कानावर आलेली आहे. प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबारा प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र आरोपीनं पोलिसांवरच केलेल्या आरोपानंतर या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.